बारीपाड्याच्या ओसाड माळ रानावर फुलवले नंदनवन श्री चैत्राम पवार यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार जिल्ह्यासाठी अभिमानास्पद। माजी आमदार कुणाल पाटील, धुळे। प्रतिनिधी गोकुळ देवरे। ग्रामस्थांच्या एकीमुळे उजाड झालेल्या जंगलाच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नंदनवन फुलवता आले। बारीपाडा गावचा चेहरा मोहरा बदलवता आला। त्यामुळे मिळालेला पद्मश्री पुरस्कार म्हणजेच बारीपाडा ग्रामस्थांचा आणि धुळे जिल्हावासियांचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांनी व्यक्त केली। दरम्यान चैत्राम पवार यांचे कार्य सर्वांसाठी दिशादर्शक असून त्यांना देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार हा जिल्हावासियांसाठी अभिमानास्पद आहे। त्यांच्यामुळे धुळे जिल्ह्याच्या नावलौकिकाची ऐतिहासिक नोंद झाली असल्याचं पाणीदार नेते तथा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल बाबा पाटील यांनी सांगितले। यावेळी श्री कुणाल बाबा पाटील यांनी बारीपाडा येथील जंगल शेतीत केलेला वन संवर्धन जल संवर्धन कामांची पाहणी करून माहिती जाणून घेतली। देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मानल्या जाणाऱ्या पुरस्काराची प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा करण्यात आली। त्यात धुळे जिल्ह्यातील बारीपाडा तालुका साक्री येथील सामाजिक कार्यकर्ते श्री चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। श्री चैत्राम पवार यांना मिळालेला पुरस्कार हा जिल्ह्याचा नावलौकिक वाढवणारा असल्यानं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री कुणाल बाबा पाटील यांनी धुळे तालुका आणि जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टच्या वतीनं श्री चैत्राम पवार यांची बारीपाडा इथं भेट घेत सत्कार केला। भेटी दरम्यान श्री कुणाल बाबा पाटील यांनी आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांच्याशी दिलखुलास चर्चा केली। यावेळी चैत्राम पवार यांनी उजाड माळरान ते स्वयंपूर्ण बारीपाडीचा प्रवास उलगडून दाखवला। साक्री तालुक्यातील बारीपाडा हा एक आदिवासी बांधवांचा छोटासा पाडा आहे। मात्र सुमारे 3.5 दशकांपूर्वी गाव आणि परिसरात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होऊन जंगल नष्ट झालं होतं। परिणामी येथील ग्रामस्थांना वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत होता। फक्त पावसाळी शेती करून इतर वेळेस ग्रामस्थांना इतरत्र कामाला जावं लागत असे। मात्र आपल्या डोळ्यासमोर उजाड झालेलं गाव पाहून गावासाठी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द चिकाटी उराशी बाळगून सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांनी जल जंगल जमीन आणि जनावर या 5 बाबींवर काम करत शेतीबरोबरच नैसर्गिक संसाधनाचं संवर्धन करण्याचं दिव्य काम त्यांनी करून दाखवले। लोकसहभागातून शाश्वत विकास साधत गावचा कायापालट करण्याचं काम श्री चैत्राम पवार यांनी मागील 3 दशकात करून दाखवले। आज बारीपाडा गाव हे स्वयंपूर्ण झाले असून येथील शेतीमध्ये विविध प्रकारची बागायती पिके घेतली जातात। शेतीपूरक व्यवसाय सुरू करून महिला बचत गटाकडून महिला व गाव सक्षम करण्याचं काम झालंय। सर्व यशाचं श्रेय ग्रामस्थांचं असल्याचं सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांनी सांगितलं।